शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्य हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीतील भाजी मंडईतील गाळे बनले दुकान, पालिकेची धाक कारवाई. तब्बल 114 गाळे सील. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील उर्सेकर वाडीमधील मधुबन सिनेमागृहासमोरील भाजी मंडईत बुधवार 15 तारखेला सायंकाळी पालिकेचे ग प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पवार व फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर व पालिकेचे मालमत्ता कर विभाग यांनी संयुक्तपणे धाक कारवाई करत येथील तब्बल 114 गाळ्यांना सील केले. याबाबत अधिक माहिती देताना पालिकेचे सहाय्यक आयुक्त भरत पवार म्हणाले, येथील भाजी मंडई पालिकेची आहे. त्यानुसार पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर मी आणि मालमत्ता विभाग यांनी मंडईची आज पाहणी केली. असे निर्देशनात आले की ही जागा भाजी मंडईसाठी दिली असताना येथील ओट्यावर दुकान बनवून शटर लावले आहेत. हे जेव्हा पालिकेच्या वरिष्ठांना कळले तेव्हा त्यांच्या आदेशानुसार आम्ही येथील अशा दुकानाचे शटर बंद करून ताळे लावले. आम्ही आज 114 गाळे सील केले आहेत. आता ज्यांनी दुकान बनविले आहेत त्यांचे अग्रीमेंट पाहून त्याचेच अग्रीमेंट असेल किंवा त्याने भाडेतत्वावर घेतले दिले असेल तर त्याची वेगळी कारवाई होईल. पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर म्हणाले, पालिकेचे फ व ग प्रभाग क्षेत्राच्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर संयुक्त कारवाई सुरू आहे. येथील भाजी मंडईचा वापर वेगळ्या कारणासाठी होत होता हे पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आल्यावर येथील गाळे सील करण्यात आले. दरम्यान या कारवाईत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कारवाई सुरू असताना येथील काही दुकानदारांनी कारवाईवर आक्षेप घेत आताच पालिकेला कशी जाग आली असा प्रश्न उपस्थित केला. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. प व ग प्रभागामार्फत संयुक्तपणे आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून डोंबिवली स्टेशन परिसरात ही मोहीम प्रभावीपणे राबवित आहोत. माननीय आयुक्त महोदयांच्या निदर्शनास आल्यानंतर ही भाजी मंडईचा वापर वेगळ्या कारणासाठी होत होता ही बाब निदर्शनास आल्यानंतर शनिवारी आमची बैठक झाल्यानंतर माननीय आयुक्त महोदयांनी आम्हाला यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने आज मालमत्ता विभागाचे अधीक्षक व फ आणि ग या प्रभागामार्फत संयुक्त कारवाई आम्ही पाडित आहोत. आज याच्यावर चेंज ऑफ यूज या भाजी मंडईचा झालेला आहे, त्यामुळे आम्हाला ही कारवाई करण्यास भाग पडत आहे. ह्यालाच एक जोडून असा प्रश्न आहे की आपण त्यावर वरिष्ठ स्तरावर कारवाई सुरू आहे. याबद्दलचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील. ही भाजी मंडई जी आहे ही महापालिकेची आहे. त्यानुसार आम्ही इथे प्रत्यक्ष पाहणी केली. इस्टेट डिपार्टमेंट आणि सहाय्यक आयुक्त फ आणि सहाय्यक आयुक्त ग आम्ही मिळून इथे पाहणी केली. आमच्या असं निदर्शनास आलं की बाहेर जे काही फेरीवाले बसतात त्यांना इथले लोक प्रोटेक्ट करत आहेत. त्यानुसार आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ही भाजी मंडईसाठी आम्ही जागा दिली होती. तर भाजी मंडईचे ओट्यावर ह्या लोकांनी सर्वांनी शटर लावलेले आहेत. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानुसार आम्हाला निर्देश मिळाले. आम्ही गाळे आज जवळजवळ 114 गाळे आम्ही सील करत आहोत. नेमकं यांच्यावर गाळे सील केल्यानंतर यांचे प्रत्येकाचे अग्रीमेंट आम्ही बघू. त्याचंच अग्रीमेंट असेल किंवा त्यांनी भाडीपट्टीवर दिला असेल तर त्याची वेगळी कारवाई होईल. तेव्हा आपण बघताय की हे अर्थात कारवाई चालू आहे आमची. ते गाळे पण आम्ही रिकामे केलेले आहेत. पार्किंगची जागा नाही, तिथे फुलवाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. हो. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.